दिसतोय ना? करूया सुरू? ठीक आहे. गेल्या काही दिवसांपासून आपण अनेक कार्यक्रमांमध्ये भेटत असतो. जिथे जिथे आपण मला भेटत असता तेव्हा मला तुम्ही डॅव्हॉसवर प्रतिक्रिया मागत असता. आणि गेले 2 वर्षात जे घटनाबाह्य सरकार होतं त्यांनी आपण पाहिलं असेल कशी उधळपट्टी केली होती. जे घटनाबाह्य मुख्यमंत्री होते ते 28 तासात 40 कोटी कसे उडवले. मग दुसऱ्या दौऱ्यात त्यांनी 40 अजून अधिकाऱ्यांना नेलं. जणू काही त्यावेळीच्या खर्चाबद्दल त्यांना लाज वाटत नव्हती. आणि काल पण त्यांनी आपण पाहिलं असेल मागच्या वर्षी देखील असंच एक मोठं डेलिगेशन नेलं होतं. एक फरक आणि एक आनंदाची गोष्ट आहे की ह्यावेळी तसं काही पसारा नेला नाहीये किंवा जास्तीत जास्त काही उधळपट्टी करायची नाही करायची ह्याच्यात मी जाणार नाही, कारण त्याच्यावर अजून थोडा आम्ही अभ्यास करत आहोत. पण कुठेतरी आम्हाला वाटलं पहिलं 1-2 दिवस बघून की आता ह्याच्यातून काहीतरी चांगलं निघेल. बघा, मी नेहमी सांगितलेलं आहे की आपल्या राज्यात असेल, आपल्या देशात असेल, देशात कुठच्याही राज्यात परस्पर जी गुंतवणूक येते किंवा कुठच्याही राज्याच्या कामामुळे गुंतवणूक येते, एक विश्वास ठेवून गुंतवणूक येते, त्याला आम्ही कोणी विरोध करत नाही, उलट आनंदच आहे. आणि आत्ता गेले 2-3 दिवस मुख्यमंत्र्यांचं ट्विटर हँडल पाहिल्यानंतर असं वाटायला लागलंय की आता एवढी गुंतवणूक आलेली आहे की जुनी पेन्शन योजना असेल ही लगेच लागू होईल. लाडकी बहीणचे 2100 काय तुम्ही अजून 1-2 शून्य लावून पण लगेच लागू करू शकता. त्याचसोबत एसटीची जी भाडेवाढ झालेली आहे ती आत्ता रद्द होणं गरजेचं आहे. ती पण ह्या एवढ्या सगळ्या गुंतवणुकीनंतर रद्द होईल, आम्हाला खात्री पटलेली आहे. एसटीची जे विलिनीकरण पाहिजे होतं ते होईल, कर्जमाफी आत्ता होईल, कारण एवढी ऐतिहासिक गुंतवणूक आणलेली आहे. हे काय लगेच आता ट्रान्सलेट होईल नाही होईल तर हे मुख्यमंत्र्यांनी सांगावं, कारण असंच 6 वर्षापूर्वी पण त्यांनी 16.5 लाख कोटी जाहीर केले होते महाराष्ट्रासाठी, आपल्याला आठवत असेल 2018 साली. त्याचंही पुढे काय झालं ह्याचं अजून उत्तर आलं नाही, तरी देखील आम्ही याच्यावर शंका उपस्थित करणार नाही. पण 1-2 गोष्टी आपल्या माध्यमातून लोकांसमोर नक्कीच आणू आम्ही. एक, जे जाहीर झालेले आणि आत्तापर्यंत आमच्या हातात आलेले, जे लोकांच्या हातात आलेले माहिती आलेली आहे त्याच्यातून एकूण 54 हे असे करार त्यांनी ह्या कंपन्यांबरोबर केलेले आहेत. 54 करार केलेले आहेत. MOUs, मेमोरंडम ऑफ अंडरस्टँडिंग. MOU म्हणजे नक्की काय असतं, तर आम्ही कधीतरी पुढच्या काळामध्ये गुंतवणूक करू असं प्राथमिक त्यांना एक मान्यता असते. त्यातून विदेशी कंपन्या आहेत 11, चांगल्या आनंदाची गोष्ट आहे. त्या 54 मधून भारतीय कंपन्या ह्या 43 आहेत आणि त्याच्यातूनच त्या 43 मधून 31 कंपन्या या महाराष्ट्रामधल्या. म्हणजे सांगण्याचा मुद्दा हा आहे, जे आपण पण अनेक लोकांनी ट्विट केलेलं आहे, सोशल मीडियावर टाकलेलं आहे, बातम्यांमध्ये आलेलं आहे. जसं काल परवाकडे पण मी ट्विट केलं होतं की एवढ्या जर महाराष्ट्रातल्या कंपन्या असतील, एवढ्या जर भारतीय कंपन्या असतील, तर मग गेले 2 वर्ष मॅग्नेटिक महाराष्ट्र किंवा आत्ता सरकार आल्या मॅग्नेटिक महाराष्ट्र घेऊन इथेच तो कार्यक्रम का नाही केला? कारण थोडं डॅव्हॉसकडे आपला बघण्याचा दृष्टिकोन थोडा बदलणं गरजेचं आहे. मी देखील डॅव्हॉसला जाऊन आलेलो आहे. माझ्यासोबत तेव्हा सुभाष देसाई साहेब होते, नितीन राऊत साहेब होते, ते उद्योग मंत्री आणि ऊर्जा मंत्री, आम्ही अशी 3 गेलेलो. आणि तिथे गेल्यानंतर आम्ही पण असेच करार केले. आम्ही पण इन्व्हेस्टमेंट आणली महाराष्ट्रामध्ये. काही विदेशी कंपन्या होत्या, काही भारतीय कंपन्या होत्या. पण त्याच सोबत तिकडे डॅव्हॉसमध्ये जे जगभरातून लोक येतात, महिला पुरुष दोन्ही, मग त्याच्यात कोण उद्योजक असतं, कोणी राजकीय मंडळी असते, कोणी विरोधी पक्षातलं असतं, कोणी सत्ताधारी पक्षातलं असतं, कोणी सायंटिस्ट असतं, वेगळ्या वेगळ्या देशांमधून वेगळ्या पूर्ण सेक्टर्समधून लोक येतात आणि जे उत्तम सर्वोत्तम काम करतात त्यांना तिथे भेटायची संधी असते. पण एक मला पाहायला मिळालं की कुठे ना कुठेतरी मुख्यमंत्र्यांना त्यांच्या खात्याने किंवा त्यांच्या अधिकाऱ्यांनी त्यांचा कार्यक्रम थोडा विचित्र लावला आणि ह्या लोकांना भेटण्याशिवाय किंवा भेटलेच नाहीत असं म्हणावं तर मला वाटतं चुकीचं ठरणार नाही, न भेटता आपल्याच इकडच्या स्थानिक लोकांमध्ये कुठेतरी हा इन्व्हेस्टमेंटचा फुगा मोठा दिसावा म्हणून व्यस्त ठेवलं. खरं तर बॅलन्स होणं गरजेचं आहे. ठराविक इन्व्हेस्टमेंट असेल आणि ठराविक भेटीगाठी असतील, ह्या होणं गरजेचं आहे. तिथे मुख्यमंत्र्यांनी जाऊन त्या काँग्रेस सेंटरमध्ये असेल, तिथे मुख्यमंत्र्यांनी जाऊन वेगळ्या नेत्यांशी असेल, वेगळ्या उद्योजकांसाठी असेल, वेगळ्या ऑन्ट्रप्रिनर्सशी असेल बोलणं गरजेचं आहे. पण ते कुठेही न होता हे आम्हाला दिसलं की जास्तीत जास्त जे इथेच महाराष्ट्रातच म्हणजे डॅव्हॉसचा 20-25 कोटीचा खर्च जो आला असेल आत्ता, तो वाचून तुम्ही सह्याद्रीमध्ये असेल किंवा महाराष्ट्रात मोठा मॅग्नेटिक महाराष्ट्र कार्यक्रम घेऊन त्याच्या अर्ध्या किमतीत तुम्ही हेच करू शकला असतात. मग हे करण्यासाठी तिथे बर्फाचे कपडे घालून डॅव्हॉसच्या थंडीत जाण्याची काय गरज होती? हा एक प्रश्न
उपस्थित आम्ही करत आहोत, आम्हाला माहिती उत्तर येणार नाही, टीका होईल भाजपकडून, टीकेची पर्वा नाही, पण जी सत्य परिस्थिती आहे ती लोकांपर्यंत पोहोचणं गरजेची आहे. आता ह्याच MOU मध्ये दुसरी गोष्ट अशी झालेली आहे की जवळपास 4 लाख कोटीचे MOU हे MMRDA आणि सिडकोनी केलेले आहेत. MMRDA आणि सिडको खातं हे खरं कोणाचं आहे? नगरविकास मंत्र्यांचं. म्हणजे कदाचित नगरविकास मंत्री आपल्या गावी आणि मुख्यमंत्री डायव्हर्सच्या गावी असं झालं. म्हणजे अख्खं खातं नगरविकासचं हे डायव्हर्समध्ये मुख्यमंत्र्यांसोबत, त्यांचे एक आवडते मंत्री त्यांच्या गटातले ते पण डायव्हर्समध्ये त्यांच्यासोबत. पण नगरविकास मंत्र्यांना इन्व्हिटेशन मिळालं नाही मिळालं, व्हाईट बॅच मिळाला नाही मिळाला, हे अजून कुठेही स्पष्टीकरण आलं नाही. पण आम्ही नेहमी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणून ज्यांच्यावर अन्याय होतो त्यांच्यासाठी लढत असतो. आणि आज नगरविकास मंत्र्यांवर अन्याय झालेला आहे, नाराजी त्यांच्या चेहऱ्यावर दिसत आहे. आणि अख्खं खातं नेलंय पण त्यांना इथेच ठेवलेलं आहे. त्यांच्या खात्यासाठी सगळे MOU सही केले तिथे, ते मुख्यमंत्र्यांनी केलेत, पण नगरविकास मंत्री कुठे दिसेना, हे पहिल्यांदा दिसायला लागलेलं आहे. बरं, इथे नगरविकास खात्याने पण MMRDA आणि सिडकोनी पण जे MOU केलेले आहेत, काही MOU तर अक्षरशः बिल्डर्ससोबत तिथे केलेले आहेत. आता बिल्डर्स म्हणजे चुकीच्या ह्यानी नाही किंवा वाईट ह्यानी नाही बोलत आहे, पण ज्यांनी जमिनी घेतलेल्या आहेत किंवा कुठच्या स्पेशल प्लॅनिंग अथॉरिटीमध्ये जमिनी घेतलेल्या आहेत जिथे बिल्डिंग येणारच आहे. आता बघा ना, इथे सुमिटोमो रियाल्टी अँड डेव्हलपमेंट कंपनी लिमिटेड ही जॅपनीज कंपनी आहे. त्यांनी साधारणपणे 2-3 एकरचे प्लॉट MMRDA मध्ये इथे BKC मध्ये घेतलेत. 2,500 कोटी टाकलेले तिथे, 6,000 कोटीची गुंतवणूक झालेली आहे. त्यांच्याबरोबर पुन्हा एकदा करार केलाय. तो कशासाठी? तर आता ती गुंतवणूक झाली, त्याच्यावर तुम्ही आता बिल्डिंग बांधणार, त्याच्यातून ऑफिसेस बांधणार, त्याचा करार. म्हणजे त्याला काही अर्थ आहे का? ती गुंतवणूक झालेली आहे, ती गुंतवणूक आता ती आपल्या खात्यात पण आलेली आहे, त्यांनी जमीन घेऊन झालेली आहे, कन्स्ट्रक्शन सुरू होणार आहे. ते कन्स्ट्रक्शन कसं होणार ह्याच्यावर मला वाटतं करार त्यांनी केलेला आहे. त्याच्यात काय लिहिलं आहे तर सजेस्ट अर्बन रिजनल डेव्हलपमेंट, सोशल फिजिकल डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर, क्लायमेट चेंज रिझिलियन्सी, अडॅप्टेशन, सस्टेनेबिलिटी, लिव्हेबिलिटी. ह्या 2 ऑफिसच्या बिल्डिंगमध्ये एवढं सगळं येणार आहे. तसंच त्यांनी वरळीमध्ये देखील बॉम्बे डाईंग मिलचं 4,500 कोटी देऊन तिथे खर्च करून जागा घेतलेली आहे, तिथे पण बिल्डिंग येणार आहे, त्याचा करार झालेला आहे. दुसरं हिरानंदानी ग्रुप, आपल्याला माहिती आहे की रिअल इस्टेटचा ग्रुप आहे, बिल्डरचा ग्रुप आहे. त्यांच्यासोबत त्यांनी काय करार केला आहे? मेट्रो प्रोजेक्ट, रोड्स, ब्रिजेस, अर्बन इन्फ्रास्ट्रक्चर, रिअल इस्टेट, ट्रान्झिट ओरिएंटेड डेव्हलपमेंट, लँड व्हॅल्यू कॅप्चर. बेसिकली त्यांनी कुठे केलं आहे तर KSC न्यूटाउन स्पेशल प्लॅनिंग अथॉरिटी, स्पेशल प्लॅनिंग एरियामध्ये त्यांनी हा करार केला. म्हणजे त्यांना अधिकचा FSI दिला असेल, TDR दिलं असेल, काही सवलती दिल्या असतील. पण जिथे बिल्डर बिल्डिंग बांधणारच आहे, टाउनशिप बांधणारच आहे, त्याच्यात अजून तुम्ही काय करार करू शकता? पण तोही देखील करार केलेला आहे, मोठा करार केला आहे $6 बिलियन. हां, ह्याच्यात काय करणार तर टाउनशिप येणार आहे, डेटा सेंटर ते करतच आहेत, तिथे बांधतच आहेत. आता परत कुठचं तुम्ही करार करताय? तिसरं केलं त्यांनी के रहेजा ग्रुप, परत बिल्डरचा एक ग्रुप आहे, रिअल इस्टेटचा ग्रुप आहे. त्यांच्याबरोबर पण दिस एरियाज विल सपोर्ट डेव्हलपमेंट इन रेसिडेन्शियल, कमर्शियल, मिक्स यूज प्रोजेक्ट, लॉजिस्टिक पार्क, डेटा सेंटर, ग्लोबल केपेबिलिटी सेंटर अलॉंगसाइड एनहान्सिंग फिजिकल, डिजिटल, सोशल इन्फ्रास्ट्रक्चर. म्हणजे तिथे बिल्डरांनी जागा घेतलेली आहे, काम चालू झालेलं आहे, किंवा आता काम सुरू होईल, काही परवानग्यांसाठी थांबलं असेल, त्यांच्यासोबत असे करार केलेत की आता तुम्ही एवढी इन्व्हेस्टमेंट करत आहात, तुमची गुंतवणूक त्या जमिनीत एवढी आहे, तर आपण आता करार करून टाकू. मला असं कदाचित कळलेलं आहे थोडं काही लोकांकडून सरकारमधल्या, की पुढच्या वेळी जे SRA वाले आहेत त्यांना पण घेऊन जाणार आहेत करार करण्यासाठी. पुढच्या वेळी जे कॉन्ट्रॅक्टर असेल रस्त्यांचे त्यांच्यासोबत पण करारनामे होणार की आता अमुक कॉन्ट्रॅक्ट तुम्हाला मिळालेला आहे, आता पुढचं काम तुम्ही सुरू करा, ही काय ट्रॅफिकची परवानगी. पण हे असे काही हास्यास्पद करार केलेत. अजून एक तुम्हाला करार दाखवतो. म्हणजे आता हे ब्लॅकस्टोन वगैरे तर आलेच आहेत. हां, आता एक करार असा केला त्यांनी MMRDAने की प्रोव्हाइडिंग ऑटोमेटेड स्टोरेज अँड रिट्रीवल सिस्टम फॉर कार पार्किंग स्पेसेस इन MMR. म्हणजे काय तर ऑटोमॅटिक जे ते कार पार्किंगचं असतं ना, कदाचित अंडरग्राऊंड असेल किंवा ते ओव्हरग्राऊंड असेल. पण हा करार केला त्यांनी ह्या कंपनीबरोबर, सोटेफिन भारत प्रायव्हेट लिमिटेड. मूळ गोष्ट अशी आहे, मुळात असं आहे की तुम्हाला हे करार करायच्या ऐवजी टेंडर काढणं गरजेचं होतं. जो कोणी टेंडर जिंकेल त्याच्याबरोबर करार करा ना तुम्ही तिथे जाऊन. टेंडर काढायच्या आधीच, जागा लोकेट व्हायच्या आधीच तुम्ही करार करून टाकलेला आहे. म्हणजे असं ठरवलंय का की हे टेंडर विना त्यांना काम देणार आहात. पण ह्यांच्यावर किती ह्याचं केलं आहे? USD 1 बिलियन. आता मोजा किती होतात. म्हणजे हे असे करार काही केलेले आहेत ज्याच्यात ब्रुकफिल्ड आहे, ब्लॅकस्टोन आहे, टेमासेक आहे, सुमिटोमो आहे, हिरानंदानी आहे, के रहेजा, एव्हरस्टोन, सोटेफिन भारत, वेल्सबन, बुकमॅशो बरोबर 1,500 कोटीचा केलेला आहे, पंचशील रिअलिटी. हे सगळे बिल्डर्स बरोबर किंवा कॉन्ट्रॅक्टर्स बरोबर जे हे करार झालेले आहेत, चांगले आनंदाची गोष्ट आहे. गुंतवणूक आलीच पाहिजे आणि अभिनंदन करतो गुंतवणूक येते त्याचं. पण
खरी गोष्ट ही आहे की तुम्ही करार केला असता किंवा नसता केला डॅव्होसमध्ये, दुसऱ्या भेटी जरी केल्या असत्या तरी ही गुंतवणूक आलीच असती. तर ह्याच्यात लोकांना फसवण्यासारखं काय? आणि सगळ्यात धक्कादायक गोष्ट ह्याच्यात तिसरी जी आम्हाला जाणवली, जसं मी सांगितलं ना की हे करार काही काही अर्थात खरोखर चांगले आहेत, काही काही कदाचित आपण असं म्हणू शकतो की अरे हे तर होणारच होतं, आता करार करण्याची काय गरज होती, ह्याच्याशिवाय तुम्ही ह्याच्यापेक्षा दुसरीकडे जाऊन भेटीगाठी करू शकलं असतात. दुसरं म्हणजे नगरविकास खातं तिथे पूर्ण असताना नगरविकास मंत्र्यांना नेलं नाही, ते रुसून गेले गावी, हे पण आपल्याला कळलं. पण तिसरी गोष्ट आणि सगळ्यात धक्कादायक गोष्ट आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे जे उद्योग मंत्री आहेत ते स्वतः, तुम्ही आता मुख्यमंत्र्यांचं पूर्ण ट्विटर टाइमलाईन बघा, त्याच्यात पहिला दिवस सोडला तर दिसतात का तुम्हाला? पहिल्या दिवशी पण उद्योग मंत्री, मुख्यमंत्री तिथे असताना, खरं आहे प्रोटोकॉलचं त्यांनी ब्रीच केलेलं आहे. प्रोटोकॉलमध्ये असतं की मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांच्या आधी पोचायला पाहिजे. मुख्यमंत्री तिथे हजर असताना उद्योग मंत्री गैरहजर राहिले. उद्योग मंत्री पवेलियनच्या इनॉग्रेशनसाठी लेट पोचले, ज्याच्यावर 20 कोटी खर्च झाला असेल. सगळ्या इकडच्याच कंपन्या नेऊन तिथे त्यांनी, म्हणजे असं झालंय ना, मध्ये ट्विट बघितलं मी की तिकडे जाऊन हे करार करणं म्हणजे परदेशी जाऊन एका रेस्टॉरंटमध्ये जायचं आणि घरून डबा न्यायचा आणि तिकडे आपलं घरचं जेवायचं, असं ते झालंय. पण उद्योग मंत्री पहिल्या दिवशी ते इनॉग्रेशन झाल्यानंतर उशिरा पोचले. त्यांनी का नाही त्यांची विमानाची वेळ जुळवली किंवा प्रवासाची वेळ जुळवली? मुख्यमंत्र्यांसोबत का नाही गेले? दुसऱ्या दिवसानंतर मला असं कळण्यात आलं की ते पुन्हा एकदा भारताकडे परत आले. म्हणजे एकच दिवस उद्योग मंत्री उशिरा पोचले, तो दिवस काढला, नंतर कुठेतरी मला वाटतं गायब झाले, शॉपिंग विपिंगला गेले असतील. पण ते झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांना आपल्या देशात परत बोलवलं गेलं किंवा परत आले. आता हे कशासाठी होतं? हे यासाठी होतं का की मिंदे नाराज झाले आणि त्यांना बोलवलं? मिंदेंची समज काढण्यासाठी त्यांना परत पाठवलं, बघा तुम्ही नाही तर हे पण नाही? कारण तसं पाहायला गेलं तर 7 अधिकारी होते तिथे. 7 अधिकाऱ्यांची गरज नाही. मुख्यमंत्री असताना 2-3 महत्वाचे अधिकारी, चला मी समजू शकतो 7च्या 7 द्या, पण नगरविकास मंत्री नाही, ठीक आहे. पण उद्योग मंत्री तर असायला पाहिजे. डॅव्होसच्या समिटमध्ये जर तुम्ही उद्योग मंत्र्यांना 4 दिवस काढू नाही शकत उद्योग मंत्री आणि तिथे बसू नाही शकत एका ठिकाणी, तर मग कामं पुढची कशी होणार? तशात व्यस्त होते. का उशिरा पोचले? कोणासोबत गेले होते? का उशिरा आले? का लवकर मुंबईला आले? ह्याची उत्तरं मिळाली पाहिजेत. काय मिंदे नाराज होते म्हणून त्यांना परत पाठवलं गेलं, की त्यांचं कामच संपलं तिथे म्हणून त्यांना परत पाठवलं गेलं, की काही अजून गडबड झाली म्हणून त्यांना परत पाठवलं गेलं? का उद्योग मंत्री 4च्या 4 दिवस एका ठिकाणी बसून, जसं मुख्यमंत्री बसतात आणि करतात, मुख्यमंत्री सगळं सोडून जर तिथे जात असतील आणि कामही करत असतील, तर उद्योग मंत्र्यांचा अजून काय कार्यक्रम होता जेणेकरून त्यांना तिथे बसता आलं नाही? याचं उत्तर मिळालं पाहिजे. ह्याच्यात तुम्हाला पण काही प्रश्न असतील तर विचारू शकता. आदित्यजी, आपको बेहद दुख हो रहा है कि नगर विकास मंत्री जा नहीं पाए, आप पीड़ा व्यक्त कर रहे हैं उनके बिहाफ पर, क्यों आप? जी, मैं तो थोड़ी पीड़ा व्यक्त कर रहा हूँ, वो तो गांव जाके बैठे हुए थे. वो दुख व्यक्त करने में तो काफ़ी माहिर है, लेकिन एक ही बात है कि ये सारे जो 4 लाख करोड़ के MOUs जो साइन हुए हैं, MMRDA और सिडको ने जो किए हैं, इनमें काफ़ी सारे बिल्डर्स हैं, काफ़ी सारे कॉन्ट्रैक्टर हैं, बड़ी कंपनियां भी हैं, इन्वेस्टमेंट कंपनियां भी हैं, लेकिन सारे के सारे जो MOUs साइन हुए हैं वो ऐसे MOUs हैं, अगर MOUs होते भी या ना होते भी कमर्शियल काम तो शुरू ही हो गए, तो उसमें MOU का नाटक करने की क्या ज़रूरत थी? वैसे भी वो इन्वेस्टमेंट आ ही गई है. लेकिन ये सारे जो नगर विकास के जो डिपार्टमेंट के काम है वो वह मंत्री न होते हुए भी साइन किए गए, पूरा डिपार्टमेंट लिया गया, लेकिन यूडी मिनिस्टर तो अपने गांव भाग गए थे, गुमशुदा थे. मैंने यही कहा है कि 54 MOUs वहाँ साइन हुए, और 54 MOUs 54 MOU जब होते हैं तब उसमें से लगभग 70% MOUs ये भारतीय कंपनियों से है. उसमें से भी अधिकतर कंपनियां ये महाराष्ट्र में लोकेटेड है, हेडक्वार्टर्स उनके मुंबई में है, पुणे में है, ठाणे में. यही बात मैं कहना चाहता हूँ कि इन्वेस्टमेंट आने से कोई दुख नहीं है, मुझे तो खुशी है, आनंद है. लेकिन यही जो उन्होंने पूरी MOUs की जो संख्या लगाई थी वो यहाँ भी कर सकते थे. वहाँ 20 करोड़ 25 करोड़ जो खर्चा किया है, बिना खर्चा करते हुए महाराष्ट्र में मैग्नेटिक महाराष्ट्र क्यों नहीं किया उन्होंने? और काफ़ी सारे MOUs ऐसे भी है जो MOUs करते या ना करते हुए भी काम तो शुरू हो गए. तो ये तो आई वॉश है, और जो सही में अच्छे MOUs है उसका तो हम स्वागत ही करते हैं. असं म्हणता है की तुमचं जेव्हा सरकार होतं त्यापेक्षा जास्त गुंतवणूक आम्ही मागच्या 2 आम्ही फसवणूक नाही करत, आम्ही गुंतवणूक आणतो. आणि मुख्य गोष्ट म्हणजे हे म्हणण्यासाठी ते स्वतः तिथे होते का? कमीत कमी मुख्यमंत्री महोदय तिथे 4 दिवस बसले वेळ काढून. पत्रकार परिषदात तेच घेत होते, उद्योगमंत्री घेत होते. तेच काम दिलं असेल त्यांना, आपण परत का पाठवलं त्यांना? मुख्यमंत्र्यांनी परत पाठवलं की नगरविकास मंत्र्यांनी परत बोलवलं नाराज होऊन? हे विचारा त्यांना.
आता काय काय असं होऊ शकतं, कारण कोणीतरी गावी गेलं होतं, मग कोणाची समजूत काढायला परत पाठवलं असेल. डायव्होर्सला नाही तर नक्की करू काय. ऐका, तुम्हाला सांगतो, हा जो राजकीय प्रश्न आहे ना, ह्याचं उत्तर पक्षातूनच येईल, ही वेगळी गोष्ट झाली. पण राजकीय पक्ष किंवा हे जे राजकीय प्रश्न आहेत त्याच्यापेक्षा महत्त्वाचा आज राज्याचा प्रश्न आहे. आणि आज डॅव्होसमध्ये जाताना जसं मी सांगितलं ना, मी कुठेही दुःख व्यक्त करत नाही. इन्व्हेस्टमेंट येते, इन्व्हेस्टमेंट येणं चांगलीच आहे, पण ह्याच्यातून खरोखर किती इन्व्हेस्टमेंट आहे जी ह्या बैठकींमधून आली, आणि किती इन्व्हेस्टमेंट अशी आहे जी कधी तुम्ही MOU केला असता किंवा नसतं तरी आलीच असती. जसं काही काही जसं हिरानंदानी आहेत किंवा काय डेटा सेंटर आहेत जे त्यांनी जमिनी घेतल्या आहेत, जिथे बिल्डिंग बांधणं सुरू झालं, त्याच्याबरोबर MOU काय करायचं, तेही तिथे जाऊन त्यापेक्षा इतर लोकांना भेटले असते, इतर राजकीय नेत्यांना भेटले असते, वेगळ्या वेगळ्या पविलियनना भेटी दिल्या असत्या, काँग्रेस सेंटरमध्ये अजून एकदा दोनदा बोलले असते, एक दोन सेशनमध्ये बसले असते. तुम्हाला सांगतो, डॅव्होस सारखी जागतिक नेटवर्किंग साठी दुसरी कुठची जागा नाही, ह्याच्यापेक्षा उत्तम जागा तुम्हाला सापडणार नाही. आणि कधीतरी मला पण हे वाटतं, आणि हे मी राजकीय टीका करत नाहीये, कदाचित पुढच्या दौऱ्यामध्ये जर मला त्यांनी तेवढं महत्त्वाचं समजलं तर ते माझा सल्ला घेऊ शकतील. माझा सल्ला देण्यासारखं मोठा नाही, पण थोडा दृष्टिकोन बदलला पाहिजे. आणि MOUs बरोबर फॅसिनेशन आहे ना, ते थोडं सोडून MOU आपण मॅग्नेटिक महाराष्ट्र, म्हणजे बघा, ट्रम्प काही तिथे गेले नाहीत 50 बिलियन 500 बिलियनचं वगैरे, त्यांनी तिथे USA मध्ये केलं. तसंच महाराष्ट्रामध्ये गेले 2 वर्ष मॅग्नेटिक महाराष्ट्र कार्यक्रम झाला नाहीये. तर व्हायब्रंट गुजरात होतो, तामिळनाडू करतं, आसाम करतं, ओडिसा करतं, उत्तर प्रदेश करतं, मध्य प्रदेश करतं. त्यांचे सगळ्यांचे मुख्यमंत्री आपल्याकडे येऊन रोड शो करतात. गेले 2 वर्षात आपले मुख्यमंत्री गेले नाहीत कुठे रोड शो करायला. का नाही गेले? मॅग्नेटिक महाराष्ट्र का नाही झाला कार्यक्रम? माझं म्हणणं एवढंच आहे की हे सगळे MOUs तुम्ही इथे पण करू शकले असतात. तिथे जाऊन थोडं जगाशी आपण ओपन बोलायला पाहिजे, भेटायला पाहिजे, चर्चा करायला पाहिजे, संवाद करायला पाहिजे. तुम्ही सरकारमध्ये काही अदली बदल करताय का? नाही, मी त्यांना सांगत होतो की दृष्टिकोन कसा बदलला पाहिजे, म्हणजे डायव्होर्सकडे बघण्याचा, त्यांच्या मित्र पक्षांकडे नाही. नगरविकास खात्याच्या मंत्र्यांकडे घेऊन गेले नाही, पण अधिकाऱ्यांना घेऊन गेले होते. अन्याय होतो त्यांच्यावर, त्याच्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष लढतो. तुमचं असं म्हणणं आहे का की त्यांच्या दुःखात आम्ही सहभागी व्हावं? आपने उदय सामंत का जिक्र किया, लेकिन अब वो पलट कर कह रहे कि आपके पार्टी के विधायक जो है, कांग्रेस विधायक, वो जल्द से जल्द सीधे सेना में शामिल होने वाले. देखिए, यही बात है, वो अलट कर कहे, पलट कर कहे, कैसे भी कहे, लेकिन बात यही है ना कि वो इतने इसमें व्यस्त है गंदी राजनीति में कि उनको जनता की सेवा करने का सोच भी उनके मन में नहीं आती. अगर मुख्यमंत्री महोदय खुद समय निकालकर डैवोस में बैठ सकते हैं, इतने MOUs के लिए बैठ सकते हैं, तो फिर उद्योग मंत्री नहीं बैठ सकते? वो तो उनके ही मंत्रिमंडल के एक हिस्सा है ना. तो आप राजनीति करिए, तोड़िए फोड़िए, सब कीजिए, लेकिन वहां बैठने के बाद जो काम की, जिस काम की शपथ आपने ली है, वो तो पूरे काम कीजिए. नाही, असं होऊ नये ही अशी माझी इच्छा आहे, आणि म्हणून आज मी ही पत्रकार परिषद घेत आहे. आणि मी हे पण सांगतो की पुढच्या वेळीपासून थोडा आपल्या राज्याने किंवा आपल्या राज्याच्या अधिकाऱ्यांनी प्रयत्न केला पाहिजे की जे जगातले वेगवेगळे नेते असतील, उद्योगपती असतील, सोशल एंटरप्रेनर्स असतील, ह्यांची पण भेट घ्यावी. जे आम्ही प्रयत्न केला होता, आम्ही पुरेपूर प्रयत्न केला होता, तसं सेशनमध्ये काही बसलो. गरज नाही की प्रत्येक वेळी आपण बोलायला पाहिजे, दुसरे कोण बोलत असतात आपण ऐकून घेतलं पाहिजे. चांगलं काही शिकायला मिळतं. नुसतं MOUs म्हणजे काही डायव्होर्स नाहीये, हे वेगळं फॅसिनेशन कधी नव्हतं. मग कोण स्वागताला येतंय, कोण काय, हे सगळं नाहीये. हे फॅशन परेड लोक आपल्याला तिथे कामं झालेली पाहिजेत. मी परत एकदा सांगेन, गुंतवणूक आल्याचं दुःख नाहीये, पण ही गुंतवणूक खरी किती गुंतवणूक आहे आणि किती फसवणूक आहे, हे पण एक लोकांसमोर आम्ही आणण्याचा प्रयत्न केला. एक मिनिट विवेकजी, मग आदित्य, आपने कहा कि 70% ऑफ MOUs पहले से साइन हो चुके थे. मैक्सिमम कंपनीज है वो मुंबई महाराष्ट्र की है. तो क्या ये इंडस्ट्री मिनिस्टर्स और CM के बीच में कोऑर्डिनेशन नहीं थे कि ऑलरेडी सब कुछ हो चुका है, तो व्हाई? मैं यही कहना चाहता हूं कि ये फैसिनेशन जो है सिर्फ MOUs करने का, वो उससे थोड़े दूर हटके डैवोस अगर अगले समय जाए तो डैवोस जैसी जगह नहीं है जहां आप ग्लोबल नेटवर्किंग कर सकते हो, अपने राज्य की बात दुनिया के स्तर पे ला सकते हो. MOUs बिल्कुल करने चाहिए, हमने भी किए थे. मिक्स MOUs थे, कहीं अपने यहाँ के थे, कहीं बाहर के थे, विदेशी कंपनियां थी, उन्होंने भी वो करना चाहिए. लेकिन 4 दिन सिर्फ MOU में बिताना, ये मैं जायज़ नहीं समझता, क्योंकि समय बर्बाद हो जाता है जिसमें आप दूसरे लोगों से, दुनिया के अलग अलग देशों के लोगों से मिल सकते हो. तो ये बात तो मैं स्पष्ट रूप से कहना चाहता हूँ कि फैसिनेशन से थोड़ा दूर हट के करें. दूसरी बात ये मैं जो मैंने कही वो यही थी कि लगभग 70% ऐसी कंपनियां हैं जो मुंबई में बसी हुई है. तो आप सह्याद्री में लेते, या मंत्रालय में बुला लेते, या कहीं भी मैग्नेटिक महाराष्ट्र कर लेते.
छत्रपति संभाजीनगर में कीजिए, लातूर में कीजिए, कोल्हापुर में कीजिए, नासिक में कीजिए, लेकिन दुनिया को यहाँ लाइए। मैं तो ये भी मांग की है, जो मैं कोशिश कर रहा था और मैंने बातचीत शुरू की थी, कि जैसे डैवोस में ये विंटर में होता है, वैसे एक समर डैवोस क्यों ना हमारे महाराष्ट्र में हो, मुंबई में हो, पूना में हो, बहुत सारी जगह है। यहाँ मुंबई में तो LMACC है, कन्वेंशन सेंटर है, काफ़ी सारी है, सह्याद्री है, पूरे महाराष्ट्र में हो सकता है। समर डैवोस की कोशिश करें। शराब बनाने वाली कंपनियों के साथ MOUs किए गए हैं, प्राथमिकता आपको लग रहा है change होगी? मुझे लगा गोमूत्र बनाने वाले करेंगे, लेकिन यही बात है ना, अगर कोई दूसरी पार्टी करती तो ये रास्ते पे आंदोलन करते, अब इनकी पार्टी करे तो सब चुप है। सर एक महत्वाचा मुद्दा आहे, खरं तर मुख्यमंत्री गुंतवणूक आणतात तर दुसरीकडे भाजपचे नेते बांगलादेशींना शोधतायत. बांगलादेशींना रोखण्यासाठी सरकार कुठे उपाययोजना करताना दिसत नाहीये. बघा, मी हेच सांगितलं त्या दिवशी पण, की CPनी म्हणजे कमिशनर ऑफ पोलीसनी हे उत्तर देणं गरजेचं आहे की आपल्या शहरामध्ये किती बांगलादेशी आहेत, किती लोकांना तुम्ही पकडले, गेल्या 10 वर्षात किती लोकांना तुम्ही परत पाठवलंय, UPAच्या सरकारने किती पाठवलं आणि 10 वर्षात NDAच्या सरकारने किती पाठवलं. बरं, ही पूर्ण जबाबदारी बॉर्डरची जी असते ती केंद्र सरकारची असते. म्हणजे जे कोणी भाजपमधून असतील किंवा जे मोर्चे काढतात त्यांचं म्हणणं एकच आहे की हे भाजपाच्या केंद्र सरकारचं अपयश आहे बांगलादेशांना रोखण्यामध्ये. आता तुम्ही त्यांची दुटप्पी भूमिका बघा. एका बाजूला सांगतायत तिथे बांगलादेशमध्ये हिंदूंवर अत्याचार होतात आणि तिथे हिंदू आक्रोश करतात, बरोबर आहे. मग त्याच बांगलादेशवर तुम्ही क्रिकेट खेळता का? कारण तुमच्या गृहमंत्र्यांचा मुलगा तिथे अध्यक्ष आहे किंवा BCCI मध्ये. त्याच बांगलादेशला तुम्ही कितीतरी 1000 टननी भात पोचवलाय, तांदूळ दिला तिथे तुम्ही. त्याच बांगलादेशला जिथे हिंदूंवर अत्याचार होतो, आता डिसेंबर जानेवारीमध्ये तांदूळ दिलाय. कशासाठी दिलाय? बरं, त्याच बांगलादेशी लोकांना तुम्ही पकडण्यात अपयशी ठरलात, पण इथे तुम्हाला दंगली घडवायच्यात निवडणुका जिंकण्यासाठी. म्हणजे तुम्ही हिंदूंचा वापर फक्त आणि फक्त निवडणुकीसाठी करता आणि स्वार्थासाठी करता भाजप म्हणून, हे लोकांना कळलेलं आहे. आदित्य जी, ग्रामीण महाराष्ट्र की लाइफलाइन कहे जाने वाले लाल परी की किराए में बढ़ोतरी की गई है, क्या महाविकास आघाड़ी से खिलाफ आंदोलन करेंगे? मुझे लगता है कि आज जो जितनी इन्वेस्टमेंट आई है उसकी वजह से वो भी रेट नीचे जाने चाहिए. लेकिन ये तो बात है ना, ST की जो हमने कहा था, जो आंदोलन हो रहा था, कितने सारे आंदोलन हो रहे थे. अभी हम इंतजार करेंगे कि कैसे उसको आगे लेके जाना है. लेकिन आज जो मैं बात करना चाहता हूँ वो डैवोस की है. दौऱ्यावरती तुम्ही आता म्हणालात की तुम्ही सुद्धा दौरा केला होता, तुम्ही सुद्धा गुंतवणूक आणली होती, त्यावेळेला विरोधकांनी तुमच्यावर टीका केली. आता तुमचे विरोधकांनी डॅव्होस दौरा त्यांनी गुंतवणूक आणली, तुम्ही टीका केली. आता तुम्ही एक बघा, विश्वासार्थी डॅव्होस दौरा कोणता असतो? आता तुम्ही बघा, मी एकच सांगेन तुम्हाला, ज्या प्रकारे प्रत्येक आमची पत्रकार परिषद आणि जो विषय आम्ही हाती घेतो, कागदपत्र आणि त्याचं ॲनालिसिस करून देतो, तसं त्यांनी केलंय का? इलेक्ट्रिक बसेस ज्या आम्ही आणल्या, काय काय आरोप लावलेले त्यावेळी, उद्घाटन कोणी केलं? गडकरी साहेबांनी केलं सरकार पडल्यानंतर, त्याच बसेसवर. म्हणजे अनेक गोष्टी अशा आहेत ना, जी आम्ही कामं सुरू केली ते उद्घाटन करतात. मला त्याच्यात जायचं नाहीये, पण परत एकदा तुम्हाला सांगतो, आजचे जे मी आणले लोकांसमोर ते हेच आहे. गुंतवणूक येण्याचा आनंद आहे, पण ही काही गुंतवणूक काही खरी आहे, काही फसवणूक आहे. काही अशा गोष्टी आहेत जे बिल्डर्स बरोबर केलेल्या आहेत, ज्या जमिनी त्यांनी घेतल्यात, ज्या पायलिंग प्लिंथ वगैरे चालू झालं असेल त्यांचं, मग त्यांच्याबरोबर परत काय करार करायचे? नुसतं एक आकडा मोठा दाखवायचा, ह्याच्यासाठी तुम्ही काही कराल. त्यापेक्षा मी एवढंच सांगतोय, टीका करत नाहीये, सल्ला पण देत नाहीये, पण सांगतोय एक मुंबईकर म्हणून, एक महाराष्ट्रातला नागरिक म्हणून, की पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही जाल तेव्हा एकतर उद्योगमंत्री जे कोणी असतील, आता त्यावेळेचे मला माहीत नाही, त्यांना जे कोणी असतील सोबत, त्यांना 4च्या 4 दिवस तिथे बसवा, सोबत घेऊन फिरा आणि त्यांना सांगा की इथे काम करायला आलोय, फॅशन परेड करायला आलो नाही. एका दिवसात पळून काय जाता तुम्ही? आपली सत्ता असताना संजय राठोड यांचा राजीनामा आपण घेतला होता, त्यांच्यावर आरोप झाले होते. मात्र आता अशी माहिती येते की त्याच संजय राठोडांना आता क्लीन चिट भेटते. आता आपण पहा ना, अजून जे म्हणजे आता आज बीड आक्रोश करत आहे, परभणी आक्रोश करत आहे, त्याला पण उत्तर देण्याची गरजच नाही आहे भाजपला. कारण भाजपला वाटतंय की कोणी किती रस्त्यावर आंदोलन केलं, कुठच्याही समाजाने केलं, कुठच्याही धर्माने केलं, कुठच्याही नागरिकांनी केलं, कुठचंही लेबल न लावता, तरी आमचं EVMनी बहुमत मिळालं, आम्हाला काय फरक पडतं, असं भाजपचं मनस्थिती आहे. Sorry, Can you repeat this in English? You're saying. 1 minute, I'll just come, एक करके देता हूँ, I'll come back here. आदित्य जी, बीजेपी के नेता नीतीश रानी जो मंत्री थे सरकार में, उन्होंने सवाल खड़े किए पूरे सैफ अली खान के सिनेरियो पे, क्वेश्चन मार्क खड़े कर दिए. उन्होंने अपनी पुलिस, अपनी सरकार और फिर सिंधे कैंप के संजय निर्मल ने भी लगा कि कहानी कुछ डाइजेस्ट नहीं हो रही है कि इतना इंजस्ट होने के बाद सैफ अली खान फिट एंड फाइन वॉक कर रहे हैं. तो ये सब पूरे मुद्दे पे जो चल रहा है उस पर क्या कहना चाहिए? देखिए, मैं उनको कभी जवाब नहीं देता क्योंकि उनको मुझे स्तर देना नहीं है. और दूसरी बात है कि ऐसे विषय पे बात करके
जो मेरे महाराष्ट्र के विषय है, जो डाइवोर्स के विषय है, जो इन्वेस्टमेंट आने वाली है, मैं उस पर बात करना चाहता हूँ. So you are saying more than 70% of these companies belong to Maharashtra, Thane, Mumbai. Yes. Please put some light on the number of companies that you signed MOUs with. So, firstly, let me tell you that we are not criticizing the Chief Minister's tour to Davos. We're just bringing some facts and figures to the people of the country because people should not be fooled by PR exercises. In total, about 54 MOUs have been signed with various companies across the board in Davos by the government of Maharashtra and by the Chief Minister of Maharashtra, out of which almost 43 companies are Indian, 11 companies are foreign companies, and out of these 43 companies, 31 companies are located in Maharashtra. The point being that instead of spending 20-25 crores on a Davos trip and going and sitting within ourselves and just making a group of ourselves and sitting and signing MOUs within ourselves, the Chief Minister could have balanced the MOUs with meeting with other heads of state, other heads of federal governments, other entrepreneurs, social entrepreneurs, people who do fantastic work. Because let me assure you, there is no other place in the world as good as Davos for global networking, especially for an industrial, progressive state like Maharashtra. However, I feel the Chief Minister's staff and his office have misaligned his program and somewhere ensured that this trip was only mired and busy with MOU signing. Out of the MOU signing, MMRD and CIDCO have signed MOUs worth 4 lakh crores. The funny part is, the UD minister who's in charge of these departments has been left behind or is probably upset over it and went to the village, to his native place. But all the MOUs that MMRD and CIDCO have signed, out of which there are few that are builders and contractors. Some of them have already procured land, some of them have already started work. So then what is the point of signing an MOU with someone who has already started work? MOUs are basic memorandum of understandings for those companies or those entrepreneurs or those big corporates who are now deciding to come to Maharashtra. What is the point of signing an MOU with those people who have already bought land and invested and started off with work? And the third and most important and shocking thing that has come to light is the Industry Minister of Maharashtra, when their late reached after the pavilion was inaugurated by the Chief Minister. Normally it is a protocol in every government that before the Honorable Chief Minister reaches, the Minister should reach and welcome the Chief Minister. But he went for a CM level program late, stayed there for a day, is seen only in 1 or 2 photos of meetings, then I don't know where he went, was probably busy in personal life, and has come back after a day. So who will feel the expenses? Why should we as taxpayers pay for the expenses of this one-day trip of the Industries Minister to go and enjoy the Davos snow? एका दिवसाच्या ह्या खर्चासाठी कोण जबाबदार आहे? आपण टॅक्सपेयर म्हणून उद्योग मंत्र्याचा खर्च द्यायचा का? त्यांनी बर्फ एन्जॉय करून आले, त्यांनी कुठचं जॅकेट, कुठचं मफलर बिफलर घालून आले, पण खर्च कोण करणार? ते देणार आहेत की राज्य सरकार देणार आहे? कारण नाहीतर त्यांचा उपयोगच नव्हता डायव्हर्समध्ये. हायकोर्टाने असा निर्णय दिलाय की जे भोगे येतात त्यांचं रेग्युलेशनचं उल्लंघन होत असेल तर त्यांच्यावरती कारवाई करा, पहिला समज द्या, नंतर मग दंडात्मक कारवाई, नंतर मग ते जप्त करा. आपल्या पक्षाची काय भूमिका? मला वाटतं हायकोर्टाचा ऑर्डर आहे. आपण पाहत असाल गेले 2 वर्ष पण सरकार ह्यांचंच आहे ना, अंमलबजावणी झाली का? प्रश्न ह्या सरकारला विचारला पाहिजे. पहिलं त्यांची काय भूमिका विचारा ना. कालच्या मेळाव्याला राजन साळवी उपस्थित नव्हते, अशी देखील चर्चा आहे की रत्नागिरीतून माजी आमदार आणि काही पदाधिकारी हे पक्षप्रवेश. बघा, काही तुम्हाला सांगू, काही जसं आम्ही काल पण बोललो की जागा जिथे आम्ही निवडली होती रेल्वे स्टेशनचं थोडी लांब होती, पोचायला उशीर झाला, काही लोक खरोखर ट्रॅफिकमध्ये होते, काही भलतीकडेच पोचले होते, कारण ही जागा जरा वेगळी होती. जे कोणी आमच्यासोबत ह्या महाराष्ट्रासाठी लढत आहेत, ह्या मातीसाठी लढत आहेत, महाराष्ट्राच्या मातेसाठी लढत आहेत, पूर्ण आपण पाहतो नागरिकांसाठी लढत आहेत, ते आमच्यासोबत आहेत. बाकी ज्यांना जायचं ज्यांना यायचं आम्ही कोणालाच थांबवलं नाहीये. आम्ही एवढंच सांगतोय की महाराष्ट्राशी गद्दारी करू नका. आज जसं तुम्ही काल पाहिलं असेल, अदानी आता मदर डेअरीच्या तिथे जमीन खायला निघालेत, धारावी खायला निघालेत. महाराष्ट्र अदानीच्या हाती द्यायचं असेल तर जरूर ज्यांनी गद्दारी करायची त्यांनी करावी, पण त्यांचं उत्तर त्यांनी महाराष्ट्राला देणं गरजेचं आहे. धन्यवाद.